नमस्कार मंडळी, हॅपी दिवाळी सर्वांना. तर माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज गेले आहे दिवाळीसाठी ड्रेस घेण्यासाठी. साडी तशी घेतलेली आहे, पण मला ड्रेस पण घ्यायचा होता. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा. तर दिवाळीमुळे दुकानांमध्ये भरपूर गर्दी होती आणि ते लेडीज पण एवढे कपडे दाखवून दाखवून दमले होते ना, तर त्यांची तोंड बघायसारखे होते, वाकडे तिकडे तोंड करत होते. तरी पण चला असू द्या, चालतंच. त्यांना तरी काय म्हणायचं, दिवाळी लोक एवढी शॉपिंग करतात. तर दिवाळीमुळे सगळीकडे लाईटिंग झालेले आहे. तसंच मी राहते त्या साईडला अशी पूर्ण लाईटिंग, झाडांना वगैरे अशी पूर्ण लाईटी लावलेल्या आहेत. तर एवढं सुंदर दिसत आहे ना तर रात्रीचं. आणि भरपूर लोक येतात. आता लक्ष्मीपूजन दिवशी तर भरपूर लोक बाहेर पडतात, फटाकडे वगैरे. तर मस्त एवढं छान वाटतं ना की खरंच दिवाळी असल्यासारखं बाहेर आलं ना तर वाटतं. तर मी चालले आहे कपडे आणायला, म्हणजे मला ड्रेस आणायला. तशी साडी घेतलेली आहे, पण ड्रेस पण घ्यायचा होता ना, तर म्हणून म्हटलं चला आता ड्रेस पण घेऊया. म्हणून मी रात्रीचे 8 वाजले होते आणि चालले होते. तर एवढं लाईटिंग सुंदर होतं ना, तर म्हटलं चला थोडं शूट करून घ्यावा. म्हणून मी हे सर्व शूट केलं. तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं. तेवढंच छान वाटत होतं ना दिवाळी. तर इथं हॅपी दिवाळी लिहिलं होतं आणि अशी बिल्डिंग पूर्ण लाईटिंगने सजवलं होतं. तेवढं सुंदर दिसत होतं. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण रंगीबेरंगी दिसत आहे सर्व. तर मी चाललेले आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा. तर हे बिल्डिंग एवढी सुंदर दिसत होते ना, तर म्हटलं चला पहिल्यांदा आपण ह्याचं शूट करून टाकावं. तर म्हणून मी ह्याचं शूट केलं आणि गेले. रात्रीचं ट्रॅफिक नव्हतं, म्हणजे सगळे लोक दुकानांमध्येच बिझी होते, म्हणून रोड मोकळा होता तसा पण. तर आता एकच दिवस राहिला होता म्हणून एवढी गर्दी नव्हती रोडनी. कपडे घेण्यासाठी सिटीमध्ये आले होते. तर मला भरपूर वेळ लागला, म्हणजे माझा 1 तास तर यामध्येच गेला. तर हे रोडने खूप छान असं वाटत होतं, म्हणून म्हटलं चला तेवढा शूट होईल आपला. आणि दुकानामध्ये गेले होते, बापरे एवढी गर्दी होती की काय सांगायचं. आणि 2-3 दुकानं मी चेंज केले, कारण कपडे पण व्यवस्थित दाखवत नव्हते ते लोक. आणि त्यांना पण काय म्हणायचं, ते खूप दमलेले होते आणि मी रात्रीच्या वेळेस गेले होते, म्हणून ते लोक व्यवस्थित दाखवत नव्हते. तर हे आहे आमची चिल्लर पार्टी. तर हे माझी मुलगी आयुष आणि माझ्या बहिणीचा मुलगा. तर अशी यांची पण मस्ती चालू होती. ते पण खूप दमले होते, आम्ही फिरत होतो इकडे तिकडे सारखं. तर मुलं पण दमले होते. तर त्याला खूप छान वाटलं, हाय हाय करत होता तो. तर दुकानामध्ये पाहू शकता एवढी गर्दी होती ना, ट्रायल रूमला तर थांबू शकत नव्हतं, अशी लाईन लागलेली होती. तर म्हटलं चला आता एवढं थोडं शूट करावं. तर मी ड्रेस कुठला घेतला आहे, काय घेतला आहे, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर खास करून ही जी लेडीज मला दाखवत होती ना, तर तिचं तोंड खूप वाकडं तिकडं होत होतं. तिला खूप कंटाळा आला होता ड्रेस दाखवायचा. ती दाखवताना पण खूप विचार करायची, हे दाखवू का, हे तुम्हाला आवडणार आहे का, कोणता कलर आहे तो फिक्स सांगा, अशी ती काय पण बोलत होती. पण तिला म्हटलं बाई दाखव, नाहीतर वरती जाऊन सांगते म्हटलं मी. मग ती लागली गपचूप दाखवायला. तर ड्रेस काही चॉईस होत नव्हते, कारण ती व्यवस्थित पण दाखवत नव्हती आणि जे आवडलं ते व्यवस्थित बसत पण नव्हतं, किंवा त्याच्यामध्ये कलर नसायचा किंवा त्याच्यामध्ये साईज नसायची. तर असं चालू होतं आमचं कंटिन्यू. तर मी फायनली एक ड्रेस चॉईस केला. तर मी तुम्हाला दाखवणार आहे तो कोणता ड्रेस आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. कुर्ती ड्रेस चॉईस केल्यानंतर आम्ही घ्यायला गेलो जीन्स. तर माझी सिस्टर होती माझ्यासोबत, मग आम्ही जीन्स पाहायला गेलो. तर जीन्स काही आवडत नव्हते, कारण गर्दी पण खूप होती आणि ती लोक दाखवण्यासाठी खूप मागे पुढे विचार करत होते. तरी पण चॉईस केलं. त्या माणसाला म्हटलं काढून दाखवा, नाही तर मी डायरेक्ट काउंटरवर जाऊन सांगत होते की बाबा व्यवस्थित कपडे दाखवत नाही. तर लगेच मग ते व्यवस्थित कपडे दाखवायला चालू करत होते. तर अशी शॉपिंग केलेली आहे. तर मी ड्रेस तुम्हाला दाखवते कोणता घेतला आहे. तर असा पर्पल कलरमध्ये ड्रेस घेतलेला आहे. तर हे एकदम सुंदर दिसते, त्याच्यावरती विन खूप असं छान केलेलं आहे आणि पूर्ण डायमंड आहे. तर फायनली ड्रेस चॉईस केला आणि आम्ही निघालो घराकडे. तर थोडेसे फोटो वगैरे काढले होते, तर म्हटलं चला ते पण पोस्ट करून टाकू. तर फोटो कसा वाटला आणि ड्रेस कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.